अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंधळ आणि छान खुशी सोबत. सो गाइज, इट्स नेक्स्ट डे, संडे. आज उठल्याबरोबर अगोदर सर्व सामान आवरून ठेवायचं होतं, बट अचानक आमचा प्लॅन झालाय बाहेर जायचा. बाहेर जाणार आहोत खुलताबादला, बट तिथे एक्झॅक्टली कुठे जाणार आहोत अजून काही डिसाईड केलेलं नाहीये. सो मेघा पण येते सोबत. चला निघूया आणि मग बघूया कुठं जायचं ते ठरवूया. ओके घेऊन लागींची स्वप्न मोठी डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे सरमणागतीच नसे तुमच्या चेहऱ्यावर मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर गमूच्या दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स तर उद्याच्या गोळा डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. तर गाईज, आम्ही जातोय सुलीभंजनला आणि बघा रस्ता किती सुंदर आणि मस्त आहे. आणि हे छत्रपती संभाजीनगरमधील हिडन प्लेस आहे, जास्ती कोणाला माहीत पण नसेल. तुम्हाला ही प्लेस माहिती आहे का नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मी तर पहिल्यांदाच आले इकडे खुलताबादला. भरपूर वेळेस आले घृष्णेश्वरला, वेरूळला जायला, बट ही जागा मला नव्हती माहीत, जी की मेघाला माहीत होती आणि रील्समध्ये पण मी पाहिलेलं होतं. त्यामुळे आम्ही आज डिसाईड केलं की इकडेच जाऊया आणि आलो आहे. आणि इकडे बघा रस्ता किती खराब होता, बट यस एंडिंग छान असेल असं वाटतंय. त्यामुळे चला आता तिथं जाऊन बघूया कसं आहे. आणि व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. पाऊस यायला पाहिजे फक्त थोडासा, मग आणखीन भारी होऊन जाईल. बट पाऊस जर आला तर रस्त्याची वाट लागेल मग गाडी चालवायला. आणि हे आलं मंदिर, जो की लास्ट पॉइंट आहे इथला. आणि आता चला इथं बघूया आता काय काय करू शकतो. अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंधळ आणि छान खुशी सोबत. तर गाईज, आम्ही आलेलो सुलीभंजनला. याला सूर्यकुंड सुद्धा म्हणतात. आणि सूर्यकुंड का म्हणतात ते मेघा सांगेल तुम्हाला, कारण मला नाही माहिती आहे या जागेबद्दल. तीच घेऊन आलेली आहे, तिच्यानुसारच आम्ही आलेलो आहेत. सो का बरं याला सूर्यकुंड म्हणतात? आता सूर्य जेव्हा मावळेल ना, तेव्हा ह्या मंदिराचा कळस आहे, त्या कळसाच्या मागे सूर्य मावळतो. म्हणजे जेव्हा मावळतो जेव्हा, तर ठीक आहे असं सांग. तर त्या कळसाच्या तिथून सूर्य मावळतो, म्हणून त्याला सूर्यकुंड म्हणतात. तर बघा खूप छान निसर्ग असतो. असं खरंच असं वाटतं की एखाद्या कुंडामध्ये सूर्य डुबतोय असं वाटतं. जर आपण तोपर्यंत थांबलो तर दाखवूया, नाही तर मग नेक्स्ट टाइम कधी बघूया. कारण आम्ही जरी नाही बघितलं तरी तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करा.
बाकी आता आम्ही एन्जॉय करतो इथलं पूर्ण नेचर. तुम्हाला मंदिर पण दिसलं असेल पूर्ण मधून कसं आहे काय नाही, किती सुंदर आहे. सो चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण व्हिडिओ मार्फत एन्जॉय करा आणि जर वेळ भेटला तर नक्की इथं पण या. तुम्ही दोघे जण व्लॉगिंगची स्वप्न मोठी डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज पूर्वा व्लॉगिंग उद्या कोण जाणे सर म्हणा कधीच नसे तुमच्या चेहऱ्यावर मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर डंबूच्या दुनियेचा उत्सव असाच स्नॅक्स पण उद्याच्या गोळा डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज पूर्वा व्लॉगिंग उद्या कोण जाणे नसे तुमच्या चेहऱ्यावर मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर डंबूच्या दुनियेचा उत्सव असाच स्नॅक्स पण उद्याच्या गोळा डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज. गाईज दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता येऊन अलीकडे येऊन बसलोय डोंगरावर आणि मागचा व्ह्यू तुम्ही जर बघितलं तर हा व्ह्यू बघा. अगोदर हा व्ह्यू बघून घ्या आणि एन्जॉय करा व्लॉग. बाय बाय गाईज. बघा पलीकडचा व्ह्यू किती भारी दिसतो इथून. ढग तर असं वाटतंय जवळ येऊन चिटकले. फक्त आता पाऊस यावं मग भारी. पूर्वा व्लॉगिंग उद्या कोण जाणे तर गाईज अशीच आमची एक संडेची छोटीशी ट्रिप आहे ही आणि इथंच ही पूर्ण झालेली आहे. सो भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.